श्री स्वामी समर्थ. मेष राशी 4 ते 10 मे साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. हा आठवडा तुमच्यासाठी नेमका काय घेऊन येणार आहे? तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळेल का, की अजून थोडी प्रतीक्षा करावी लागेल? करिअरमध्ये नवीन संधी मिळतील का आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल का? कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील का, की काही गैरसमज निर्माण होतील? प्रेम आणि वैवाहिक जीवनात नात्यांची गोडी वाढेल का? तुमच्या मनात चाललेली अस्वस्थता शांत होईल का आणि तुम्ही आध्यात्मिक मार्गाकडे अधिक आकर्षित व्हाल का? चला तर मग जाणून घेऊ, मेष राशीसाठी हा आठवडा कसा असेल. आपल्याला जर हे राशीभविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा आठवडा मेष राशीच्या व्यक्तींसाठी नवी ऊर्जा, नवे संधी आणि काही महत्त्वाचे निर्णय घेण्याचा काळ ठरणार आहे. मनात चाललेली घालमेल हळूहळू कमी होईल आणि आत्मविश्वास वाढताना दिसेल. काही गोष्टी तुमच्या अपेक्षेपेक्षा वेगळ्या घडू शकतात, पण त्या तुमच्या फायद्याच्याच ठरतील. संयम आणि योग्य विचार करून घेतलेले निर्णय तुमच्यासाठी यशाचे दरवाजे उघडतील. करिअर व व्यवसाय. या आठवड्यात कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीला योग्य दाद मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खुश होतील आणि नवीन जबाबदाऱ्या देऊ शकतात. सुरुवातीला त्या जबाबदाऱ्या जड वाटल्या तरी तुम्ही त्या उत्तम प्रकारे पार पाडाल. व्यावसायिकांसाठी हा काळ विस्ताराचा आहे. नवीन ग्राहक मिळतील आणि जुन्या संबंधातूनही फायदा होईल. थोडी धावपळ होईल, पण ती तुमच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे. आर्थिक जीवन. आर्थिक बाबतीत हा आठवडा स्थिरता देणारा आहे. अचानक काही खर्च वाढू शकतो, पण त्याचवेळी उत्पन्नाचे नवीन मार्गही मिळतील. गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर घाई न करता योग्य सल्ला घ्या. जुने अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. खर्च आणि बचत यामध्ये संतुलन राखणे खूप महत्त्वाचे ठरेल. कौटुंबिक जीवन. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. काही दिवसांपासून सुरू असलेले छोटे-मोठे मतभेद आता दूर होऊ शकतात. घरात एखादा शुभ कार्यक्रम किंवा आनंदाची बातमी मिळू शकते. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. त्यांच्या अनुभवातून तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल. प्रेम व वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढेल. जोडीदारासोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल. काही गैरसमज दूर होतील आणि नातं अधिक मजबूत होईल. विवाहित व्यक्तींनी जोडीदाराच्या भावनांचा आदर ठेवणे गरजेचे आहे. एकमेकांशी प्रामाणिक संवाद साधल्यास नात्यात अधिक जवळीक निर्माण होईल. आध्यात्मिक जीवन. या आठवड्यात तुमची आध्यात्मिकतेकडे ओढ वाढेल. मन शांत ठेवण्यासाठी तुम्ही प्रार्थना, ध्यान किंवा जप याकडे वळाल. यामुळे तुमच्या मानसिक तणावात घट होईल आणि सकारात्मक विचार वाढतील. एखाद्या धार्मिक स्थळी भेट देण्याचीही संधी मिळू शकते. प्रवास. प्रवासाचे योग या आठवड्यात संभवतात. कामानिमित्त किंवा कुटुंबासोबत छोटासा प्रवास घडू शकतो. प्रवास तुमच्यासाठी ताजेतवाने करणारा ठरेल. मात्र प्रवास करताना आवश्यक काळजी घेणे गरजेचे आहे. योजना आखूनच प्रवास करा. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा प्रगतीचा आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित होईल आणि नवीन गोष्टी शिकण्याची उत्सुकता वाढेल. परीक्षेची तयारी करणाऱ्यांना चांगले परिणाम मिळतील. शिक्षकांचे मार्गदर्शन उपयोगी ठरेल. नियमित अभ्यास केल्यास यश नक्की मिळेल. उपाय. दररोज सकाळी सूर्यदेवाला पाण्याचा अर्घ्य द्या. ओय नमः शिवाय या मंत्राचा जप करा. मंगळवारी हनुमानजींचे दर्शन घ्या आणि लाल फूल अर्पण करा. गरजू व्यक्तींना अन्नदान केल्यास तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा वाढेल. हा आठवडा मेष राशीच्या व्यक्तींसाठी संधी आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरणार आहे. सुरुवातीला काही गोष्टी थोड्या अडचणीच्या वाटू शकतात, पण तुमच्या चिकाटीमुळे आणि योग्य निर्णय क्षमतेमुळे तुम्ही परिस्थितीवर नियंत्रण मिळवू शकाल. करिअर आणि व्यवसायात प्रगतीचे संकेत दिसतील तर आर्थिक बाबतीत स्थैर्य राखण्याची गरज भासेल. कौटुंबिक जीवनात आनंद आणि समजूतदारपणा वाढेल, त्यामुळे घरातील वातावरण सुखद राहील. प्रेम आणि वैवाहिक नात्यांमध्ये जवळीक वाढेल, मात्र संवाद टिकवून ठेवणे महत्त्वाचे ठरेल. मानसिक शांतीसाठी आध्यात्मिकतेकडे वळल्यास तुम्हाला आतून बळ मिळेल. हा आठवडा तुमच्यासाठी सकारात्मक बदल, नव्या संधी आणि आत्मविश्वासाचा अनुभव देणारा आहे. संयम, मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवलात तर यश तुमच्या दिशेने निश्चितपणे येईल. हा आठवडा मेष राशींसाठी प्रगती, स्थिरता आणि सकारात्मक बदल घेऊन येणारा आहे. काही आव्हाने येतील, पण तुमच्या धैर्य आणि आत्मविश्वासामुळे तुम्ही त्यावर सहज मात कराल. योग्य निर्णय, संयम आणि मेहनत यामुळे तुम्हाला यश मिळेल. कुटुंब, प्रेम आणि करिअर या सर्व क्षेत्रांमध्ये समाधान मिळण्याची शक्यता आहे. धन्यवाद.